अंबरनाथच्या कैलासनगर परिसरात भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि भगवान बुद्ध जयंती महोत्सव अत्यंत जल्लोषात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। या भव्य कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी होत्या अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत अग्रेसर असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष पद्माताई इंगळे, ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज पवार, प्रवक्ते सोनू पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। ध्रुव ढसाळ यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव, समाजातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार आणि बुद्ध आंबेडकरी विचारांचा जागर यामुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले। प्रशिक रहिवासी संघ, भारतीय बौद्ध महासभा शाखा कैलासनगर, म्हाडा कॉलनी, वंचित बहुजन महिला आघाडी अंबरनाथ शहर कमिटी, तसेच सुलोचना पोळके, अरुणा सोनावणे, लक्ष्मी आडांगळे, मीना चौतमल, राजश्री पतिंगराव, दीक्षा भावे, कुमिदिनी मोरे, संगीता ढसाळ, प्रमिला सुरवाडे, विजय सुरवाडे, सागर पोळके, संतोष इंगळे, मुकेश शिंदे, विनोद चव्हाण आणि सर्व समाज बांधवांच्या योगदानामुळे हा सोहळा अतिशय अविस्मरणीय ठरला आणि कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। धन्यवाद। पाहत राहा सत्य संघर्ष मीडिया। आणि त्यांच्या रूपाने हा मंत्रमुग्ध करणारा फुले शाहू आंबेडकरी विचारांचा एक सांगीतिक पर्वणी आम्हाला लागली। एकदा जोरदार टाळ्यांमध्ये आपण अभिवादन केलं पाहिजे पद्मा इंगळे यांच्यासाठी। आणि मी राहुल हंडोळे यांची ॲडव्होकेट काळे यांना विनंती करतो की आपण आपल्या वतीनं एक छोटासा सत्कार या आयोजिकेचा, ह्या रमाईच्या लेखीच्या, या सावित्रीच्या लेखीचा झाला पाहिजे। तसंच मी अर्चना मोहिते आणि अरविंद मोहिते यांना देखील या ठिकाणी पाचारण करू इच्छितो की गेली कित्येक वर्ष आपण हा पुरोगामी विचार जो आहे गाण्यांच्या माध्यमातून लोकशाहीरांचा हा सांगीतिक वारसा आपण इमानतद्वारे पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करत आहात। अंबरनाथकरांच्या वतीनं आपल्याला देखील एक छोटासा या ठिकाणी आम्ही सन्मान करू इच्छितो। पद्माताईसाठी एवढंच म्हणेल की वादळाला रोखणारी चट्टाण तुझे नाव आहे, ममतेच्या पदराखाली तुझा विस्तवाचं गाव आहे। मुळात शिवराय आणि मेघोत बुद्ध असला तरी रक्तात मात्र भीमरायाचा प्रभाव आहे।